नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जी मुलाखत घेणार आहोत तो दिवस आहे 24 ऑगस्ट. 24 ऑगस्ट हा दिवस म्हणजेच शिवराम राजगुरू ज्यांचं नाव आपण एक क्रांतिकारक म्हणून नेहमीच इतिहासाचा अभ्यास करत असताना म्हणा आपण ऐकत असतो आणि त्यांचा इतिहास आपल्याला बऱ्या प्रमाणात माहिती सुद्धा आहे. तर त्यांची आज जयंती आणि या जयंतीच्या निमित्त त्यांचा जो इतिहास आहे तो जाणून घेण्याचा एक प्रयत्न आपण करणार आहोत. त्यांच्याकडून कशा पद्धतीने स्वातंत्र्य पूर्वीची जी चळवळ होती स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची त्या चळवळीमध्ये त्यांचं योगदान कसं होतं, कशा प्रकारे त्यांनी या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं प्राणांचं बलिदान दिलं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि आत्ताच्या काळामध्ये त्यांच्या या हौतात्म्याची त्यापासून कशा पद्धतीने आजच्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे याविषयी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवराम राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरू. त्यांच्याशी आपण हा संवाद साधूया. सत्यशीलजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर पहिली गोष्ट म्हणजे थोडक्यात तो इतिहास जो आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे. म्हणजे अर्थात आजकाल आपण पाहतो सगळं हे गुगलवर उपलब्ध असतं, पण तरी देखील अनेक गोष्टी असतात ज्या काही वेळेला किती खऱ्या आहेत खोट्या आहेत याविषयी अनेक वेळेला शंका असते. त्यामुळे तुमच्याकडूनच ते ऐकून घ्यायला आवडेल की ज्या वेळेला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनी सॉन्डर्सची हत्या केली आणि त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 1930 मध्ये त्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं. तर तो इतिहास जो आहे तो थोडासा जाणून घ्यायचा. हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुण्याजवळील खेड या गावात झाला. पुणे नाशिक हायवेवरती खेड हे गाव आहे. त्या ठिकाणी राजगुरूंचा जुना वाडा आहे. त्या वाड्यामध्ये राजगुरूंचा जन्म झाला आणि कालांतरानंतर राजगुरूंचा हौतात्म्य झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं नाव आता राजगुरू नगर असं करण्यात आलेलं आहे. शिवराम हरी राजगुरूंचं प्राथमिक शिक्षण हे खेडमध्येच झालं. खेडमध्येच 1ली ते 4थी पर्यंत तिथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिकत होते. पण लहानपणापासून त्यांना अतिशय देशाबद्दल आपल्या भारत मातेबद्दल प्रेम होतं आणि वेगवेगळ्या घटनांमधनं ते असं व्यक्त झालेलं आहे. लहानपणीच्या त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळकांची भाषणं ऐकून ते स्फूर्ती घेत असत. अशा प्रकारे हळूहळू करत ते क्रांतीच्या दिशेने देशासाठी बलिदान देण्याच्या दिशेने जायला लागले. 4थी पर्यंत शिक्षण झाल्यावरती इंग्रजी शिक्षणाचा विषय आला. त्यावेळेला ते म्हणाले की मी इंग्रजी शिकणार नाही, मला इंग्रजी शिकायचं नाहीये, मला संस्कृत शिकायला आवडेल त्यापेक्षा. म्हणून ते पुण्याहून काशीला गेले. त्यावेळेला ते अवघे 14-15 वर्षाचे होते. 14-15 वर्षाचे असताना ते काशीला गेले आणि काशीला सांगवेद विद्यालय नावाचं विद्यालय आहे. तिथे त्यांनी संस्कृत शिकायला प्रारंभ केला. संस्कृतमध्ये 5 वर्ष ते शिकले आणि तिथे संस्कृतची पंडित ही पदवी त्यांनी प्राप्त केली. काशीमध्येच त्यांची गाठ सावरकरांचे थोरले बंधू दादा सावरकर यांच्याशी झाली आणि मग त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्याशी त्यांची ओळख करून दिली आणि मग तिथून पुढे ते या स्वातंत्र्य लढ्यात उतरले. असा एकंदर तो इतिहास आहे. आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी इंग्रजी शिकण्यास नकार दिला आणि मग ते काशीला गेले, तिकडे संस्कृत शिकले. तर यावेळेला घरात काय भावना होती? म्हणजे अशा पद्धतीने प्रामुख्याने घराच्या बाहेर जाणं आणि आपणच काहीतरी शिकायचे किंवा काहीतरी करून दाखवायचे ही इच्छा आहे. तर त्यावेळेला घरातून कशा पद्धतीने काय पाठिंबा मिळाला, विरोध झाला किंवा काय वातावरण होतं? नाही, घरातून थोडा विरोध झाला त्यांना. त्यांचे मोठे बंधू म्हणजे माझे सख्खे आजोबा यांनी त्यांना विरोध केला की नाही, तुला इंग्रजी शिकायला पाहिजे, ही आता आपल्याला गरज आहे या शिक्षणाची आणि ते शिकायला पाहिजे. परंतु ते नकार होता त्यांचा आणि म्हणून ते सुरुवातीला घरातनं पळून गेले. काशीला जाताना सुरुवातीला ते घरातनं पळून गेले. पण काशीला एकदा स्थिरस्थावर झाल्यावर त्या विद्यालयात सांगवेद विद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी घरी पत्र पाठवून सगळ्यांना सांगितलं की मी असं असं इथे आलेलो आहे
आणि इथे मी संस्कृतचं अध्ययन करणार आहे. त्यामुळे तशी फारशी काळजी त्यांच्याविषयी वाटली नव्हती त्यावेळेला. पण जेव्हा त्यांचं 5 वर्षांनी शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मग पुन्हा ते इथे आले किंवा त्याच ठिकाणी राहिले, काय नेमकं झालं? नाही, ते अधूनमधून पुण्याला येत होते. घरी आपल्या आईला भेटत होते, मोठ्या भावाला भेटत होते, घरच्या सगळ्या बाकीच्या भावंडांना भेटत होते. भेटत नव्हते अशातला काही भाग नव्हता. पण ज्यावेळी त्यांनी सॉन्डर्सचा वध केला, त्या सॉन्डर्सची हत्या केली, त्याच्यानंतर मात्र ते अज्ञातवासात राहायला लागले. आणि त्यानंतर पोलीस त्यांच्या पाठीशी होते आणि पोलीस आपल्या पाठीशी असतील म्हणल्यावर आपल्या घरच्यांना पण ते त्रास देतील. त्यामुळे ते फारसे घरी जात नसत नंतरच्या काळात. पण ज्या वेळेला त्यांचं शिक्षण चालू होतं, ज्या वेळेला ही सगळी घडामोड चालू होती, त्यावेळेला आदनमधनं ते पुण्याला येऊन जायचे. पण शक्यतो काशी, कानपूर, लाहोर, पंजाबमध्ये काही ठिकाण, फिरोजपूर वगैरे अशा ठिकाणीच त्यांचा मुक्काम जास्त होत गेला. ज्या वेळेला त्यांना म्हणजे त्यांनी ठरवलं की आपल्याला क्रांतीच्या दिशेने जायचंय किंवा स्वातंत्र्यासाठी आता आपल्याला पूर्णपणे झोकून द्यायचे, अशा वेळेला घरी सगळ्यांना माहिती होतं ते की ते या पद्धतीने आता पुढे देशासाठी सगळं पूर्ण त्यांचं जीवन ते देणार आहे? घरी या गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती. आणि ज्या वेळेला त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यायचं ठरवलं की नाही, मी हे क्रांती करूनच स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणारे किंवा भारत मातेसाठी बलिदान देणारे, हे घरच्यांना अजिबात माहीत नव्हतं. मध्यंतरीच्या काळात त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती त्यांनी अमरावतीला जाऊन आपलं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये स्वतः म्हणजे शरीर यष्टी स्वतःची कणखर करण्यासाठी लाठी, काठी, पोहणं, कुस्ती याचे, नेमबाजी याचे धडे घेतले. आणि तिथेही ते प्रशिक्षक म्हणून म्हणजे प्रशिक्षक पदाची पदवी त्यांनी तिथेही प्राप्त केली. वर्षभर ते अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात होते आणि तिथे राहून त्यांनी आपली तब्येत तिथे कमावली. अशा प्रकारे कारण स्वातंत्र्य लढ्यात उतरणं म्हणजे सोपं नव्हतं, कारण ब्रिटिश लोक भयंकर छळ करत असत कैद्यांचा आणि अमानुषपणे त्यांना वागवत असत. त्यामुळे त्या सगळं सहन करण्याची ताकद अंगात यायला हवी होती. नुसतं संस्कृतमध्ये पंडित असून चालणार नव्हतं, तर शारीरिक दृष्ट्याही तेवढं तंदुरुस्त राहणं आवश्यक होतं. म्हणून ते अमरावतीला जाऊन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात मध्ये गेले. पण ज्या वेळेला त्यांची चंद्रशेखर आझादांची भेट झाली त्यावेळेचं काही म्हणजे त्यांचं कसं त्या ठिकाणी दोघांचा संवाद झाला म्हणा किंवा ते त्यानंतर क्रांतीच्या कार्यामध्ये उतरले, तर हा प्रसंग किंवा याविषयी काही माहिती आहे का? मुळात ते सुरुवातीला भेटले चंद्रशेखर आझादांना, ते काशीलाच भेटले आणि काशीलाच चंद्रशेखर आझादांनी त्यांना विचारलं की तुझी जर का तयारी असेल पूर्णपणे देशासाठी हौतात्म्य पत्करण्याचे, बलिदान देण्यासाठी, तरच तू आमच्या बरोबर ये, नाही तर येऊ नकोस. तर त्यावेळेला त्यांनी निक्षून सांगितलं की नाही, या सगळ्या गोष्टीसाठी माझी तयारी आहे, तुम्हाला हवं त्या प्रकारचं सहकार्य करायला मी तयार आहे आणि तुम्ही जे म्हणाल देशासाठी हे करायचंय ते आपण करूया. आणि त्याच्यानंतर मग चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, बटुकेश्वर दत्त या लोकांबरोबर त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही स्थापन केली, HSRA, आणि त्याच्या थ्रू त्यांनी ते काम सुरू केलं. आणि मुळात जो सँडर्सचा वध होता तो असा झाला की 1928 साली सायमन कमिशन भारतात आलं आणि सायमन कमिशन द्वारे ब्रिटिशांनी भारतावरती अनेक प्रकारचे जास्त कर लावले होते. त्या सायमन कमिशनला बऱ्याच ठिकाणाहून विरोध झाला होता. त्या सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी लाहोरमध्ये लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा निघाला होता आणि सायमन गो बॅक अशा घोषणा देत ते रेल्वे स्टेशनवर तिथे सायमनचा विरोध करण्यासाठी थांबले होते. त्यावेळेला पोलिसांनी लाठीमार करून या जमावाला, या मोर्चाला, आंदोलनाला थांबवलं आणि त्याच्यामध्ये लाठी बसून छातीवरती लाठ्या पडल्यामुळे लाला लजपत रायांचा मृत्यू झाला. या मृत्यूचा बदला घ्यायचं स्कॉट नावाचा ब्रिटिश अधिकारी होता, त्यांनी या ऑर्डर्स दिल्या होत्या आणि सँडर्स हा त्यांच्या हाताखाली असलेला दुसरा दुय्यम दर्जाचा अधिकारी होता. त्यांनी हे सगळ्या क्रूर घटना केल्या. याचा बदला घेण्याचं चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग आणि राजगुरू आणि सुखदेव यांनी ठरवलं आणि मग त्याप्रमाणे त्यांनी सॉन्डर्सला हे केलं, गोळी मारून त्याचा
हत्या केली. पण या कामामध्ये म्हणजे असं मी वाचलं की या कामामध्ये म्हणजे कुठेतरी राजगुरू जे आहेत त्यांना घ्यायचं नाही, त्याऐवजी बाकीचे लोक जे आहेत ते येतील आणि नंतर मग राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांच्यात संवाद झाला आणि मग ते त्या टीम मध्ये सुद्धा आले. काय नेमकं असं काय घडलं होतं? असं राजगुरूंना घ्यायचं नाही असं ठरलेलं नव्हतं. ठरलेलं असं होतं की पहिली गोळी भगतसिंग चालवतील. भगतसिंगांचा नेम जर का चुकला तर राजगुरू गोळी चालवतील आणि ह्यांचाही चुकला तर मात्र चंद्रशेखर आझाद या दोघांना कव्हर करतील आणि त्याला मारतील, असा तो टोटल प्लॅन होता. राजगुरू त्या प्लॅन मध्ये होतेच. राजगुरू नव्हते अशातला भाग नाही. राजगुरू फर्स्ट पार्ट मध्ये नव्हते. पहिला पार्ट टोटल हा सगळा जो त्यांचा त्याला मारण्याचा जो कट होता तो सुखदेवांनी रचला होता. त्याच्यामध्ये भगतसिंग आणि राजगुरू पुढे उभे राहणार होते आणि हा चंद्रशेखर आझाद त्यांना कव्हर देणार होते. पण झालं काय की त्या स्कॉटच्या ऐवजी तो सॉन्डर्स बाहेर आला पोलीस स्टेशन मधून आणि सॉन्डर्स आला. राजगुरूंनी काही स्कॉटलाही बघितलं नव्हतं आणि सॉन्डर्सलाही बघितलं नव्हतं. सॉन्डर्स बाहेर आल्यावरती भगतसिंगांना माहिती होतं हा स्कॉट नाही, हा सॉन्डर्स आहे, म्हणून भगतसिंग थांबले. भगतसिंग थांबल्यावरती राजगुरूंना वाटलं की अरे हा का थांबला इथे, गोळी का नाही मारली नाही, म्हणून राजगुरू मागणं पुढे आले आणि त्यांनी सॉन्डर्सला उडवलं. असं झालं. पण मग ही घटना घडल्यानंतर इकडे महाराष्ट्रामध्ये ते कधी कळलं किंवा बाबा हे राजगुरू जे आहेत ते अशा क्रांतिकार्यात उतरले आणि त्यांनी अशा पद्धतीने इंग्रजाला मारलेला आहे? नाही, हे ह्यात राजगुरू आहेत किंवा भगतसिंग आहेत हे कळलंच नव्हतं. त्यानंतर तिथनं ते पसार झाले. तिथून ते फिरोजपूरला आले. फिरोजपूरहून ते कलकत्त्याला गेले. कलकत्त्याहून ते वेगवेगळे झाले. म्हणजे तिघही जण वेगवेगळे झाले. चंद्रशेखर आझाद एका बाजूला गेले, भगतसिंग एका बाजूला गेले, राजगुरू एका बाजूला गेले. नागपूर मार्गे राजगुरू पुण्याला परत आले आणि पुण्याला परत येऊन पुण्यात सुद्धा टिळक रोडवरच्या महाराष्ट्र मंडळात वरती एक खोली घेऊन ते राहत होते आणि मग तिथे त्यांनी तरुणांना एकत्र करून त्यांना लाठी काठी शिकवणं, त्यांना नेमबाजी शिकवणं असे हे सुरू केले, वर्ग सुरू केले तिथे. त्यानंतर हे कधी लक्षात आलं म्हणजे त्यांना हे इंग्रजांनी कशा पद्धतीने मग त्यांना हे केलं? कारण ते इथे पळून आलेले आहेत पण त्यांना ओळखलं किंवा त्यांना कशी काय माहिती त्यांची मिळाली? त्यांना त्याची माहिती अशी मिळाली की त्यावेळेला यांच्या गटामध्ये जयगोपाल नावाचा एक त्यांचा सहकारी सामील होता. हा जयगोपाल क्रांतिकारकच होता, त्यांचा मित्र होता आणि जयगोपालचं काम असं होतं की तो पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं राहून त्याची सायकल बंद पडली आहे आणि ती सायकल रिपेअर करायचं काम करतोय असा त्याचा देखावा होता. आणि ज्या वेळेला तो इंग्रज अधिकारी बाहेर येईल त्यावेळेला त्यांनी काहीतरी खूण करायची आणि त्यांनी खूण केल्यावरती यांनी पुढे येऊन गोळी चालवायची असा तो एकंदर ठरलेला प्लॅन होता. त्या जयगोपालला नंतर पोलिसांनी पकडलं. त्या जयगोपालला माफीचा साक्षीदार केलं. त्याला त्यावेळेला काहीतरी 20,000 रुपये रोख आणि 30 का 50 एकर जमीन दिली आणि मग त्याच्याकडनं ही सगळी माहिती काढली. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली की याच्यामध्ये राजगुरू आहेत, भगतसिंग आहेत, चंद्रशेखर आझाद आहेत. अशी त्या जयगोपालनी फितुरी केली. तो हे झाला, फितूर झाला आणि त्याच्यामुळे हे इंग्रजांच्या ह्याच्यात लक्षात आलं. पण झालं असं की राजगुरू त्यांना कोणाला सापडले नव्हते. ते तसंच शांतपणे राहिले असते पुण्यात येऊन किंवा अजून कुठे जाऊन तर ते लोक म्हणजे सापडले, इंग्रजांच्या हाताला लागले नसते. इंग्रजांनी, ब्रिटिश सरकारने येऊन राजगुरूंच्या घरी झडती वगैरे घेऊन त्यांच्या मोठ्या भावाला हे करून त्रास देऊन विचारलं होतं की हे कुठे आहेत काय आहेत, पण कोणालाच माहित नव्हतं ते कुठे आहेत काय आहेत ते. पण त्याचं झालं असं की पुण्यामध्ये त्याच वेळेला कोणाची तरी अंत्ययात्रा निघाली होती आणि त्या अंत्ययात्रेला खूप गर्दी होती. तिथे राजगुरू आणि त्यांचे एक मित्र होते बोपटकर, तेही त्यावेळेला तिथे चालले होते त्या अंत्ययात्रेबरोबर. त्यावेळेला राजगुरूंनी इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा केल्या आणि इन्किलाब जिंदाबाद ही घोषणा अशी होती की जी फक्त HSRA हीच वापरत होती, दुसरं कोणी वापरत नव्हतं. इन्किलाब जिंदाबाद ही घोषणा ह्याच क्रांतिकारकांची होती की जे हे सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यामुळे ब्रिटिश सरकारला डाऊट आला की हे राजगुरूच असणार आणि हे पुण्यातच कुठेतरी लपलेले असणार. मग त्यानंतर केसकर नावाच्या एका माणसाने अशीच पंधपितुरी केली, राजगुरूंना झोपेत पकडून दिलं आणि मग राजगुरू पकडले गेले. असा तो सगळा इतिहास आहे. पण त्या
जयगोपाळची गोष्ट अशी की जयगोपाळ फितूर तर झाला, इंग्रजांना मिळाला, आणि तो मिळाल्यानंतर ज्या वेळेला राजगुरू वगैरे पकडले गेले, हे सगळे क्रांतिकारक, इतर तितर क्रांतिकारक पकडले गेले, त्यावेळेला जयगोपाळला यांची ओळख परेड करण्यासाठी समोर आणलं गेलं. आणि जयगोपाळ राजगुरूंसारखी दिसणारी एक 5-6 माणसं उभी केली तिथे, आणि शेवटी इंग्रजांनी ती कोर्टाची सगळी त्यांची हे प्रोसिजर पूर्ण केली, आणि त्यांना जयगोपालला सांगितलं की बाबा रे, यातनं राजगुरू कोण आहे ते आम्हाला दाखव बरोबर तू हे करून. त्यावेळेला जयगोपाळ समोर आला आणि राजगुरूंनी त्याला मिठी मारली. तो धाय मोकळून रडला राजगुरूंच्या खांद्यावर डोकं ठेवून की एकेकाळचा तो त्यांचा सहकारीच होता, पण तो फाशीला घाबरला, याला घाबरला, आता काय पुढे होईल त्या गोष्टीला घाबरला, आणि त्यांनी राजगुरूंनी त्याला आलिंगन दिलं आणि म्हणाले, तू आज माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली, मेरा संकल्प आज तूने पुरा कर दिया. म्हणजे कुठला संकल्प? तर देशासाठी बलिदान करण्याचा संकल्प जो माझा होता तो आज तू पूर्ण केला. आणि याची नोंद कोर्टाच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये आहे, आणि ही नोंद करताना त्या जजनी लिहून ठेवलेलं आहे की लायन हार्टेड राजगुरू, म्हणजे सिंहाचं काळीज असलेला राजगुरू असा तो माणूस होता. आणि ज्यांनी म्हणजे त्याच्याविषयी खरं तर त्यांना राग असायला हवा होता, त्याच्याविषयी द्वेष असायला हवा होता, तो समोर आल्यावर त्याला मारायला हवं होतं, पण ते राजगुरूंनी केलं नाही. उलट त्याला धन्यवाद दिले आणि म्हणाले की आज तुझ्यामुळे माझा संकल्प पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारचं ते हे होतं. खरोखरच म्हणजे हे मी म्हणजे वाचलं नव्हतं, पण तुम्ही हा प्रसंग सांगितला तो खरोखरच निश्चितपणे प्रेरणादायी आहे. पण ज्या वेळेला बोला बोला. नाही, तसाच दुसरा एक प्रसंग असा आहे की ज्या वेळेला या तिघांना लाहोरच्या जेलमध्ये ठेवलं होतं, त्या लाहोरच्या जेलमध्ये सुद्धा 23 मार्चला यांना फाशी दिला. 23 तारखेला 24 मार्चची यांची फाशी होती. ऍक्च्युली फाशीची तारीख सरकारने दिली होती ऑर्डर प्रमाणे, ती 24 मार्च होती. 23 मार्चला या सगळ्यांना भेटायला म्हणून त्यांच्या आया गेल्या, म्हणजे राजगुरूंची आई, भाऊ पुण्याहून लाहोरला गेले, त्यांची छोटी धाकटी बहीण पण होती त्यांच्याबरोबर. ते सगळे लाहोरला गेले. भगतसिंगांची आई, त्यांचे काका, भगतसिंगांचे वडील आधीच वारले होते, ते गेले. सुखदेवांची आई गेली. ते सगळे तिथे गेलेले असताना त्यांना भेट नाकारण्यात आली. भगतसिंगांच्या आईला सांगण्यात आलं की फक्त रक्ताचे नातेवाईक भेटू शकतात, तुमचे काका काकू किंवा अशी लोक तुम्हाला भेटू शकणार नाही, तुम्ही लोक भगतसिंगांना भेटू शकणार नाही. तर भगतसिंगांच्या आईने नकार दिला की ती म्हणले की नाही, या सगळ्यांबरोबरच मी माझ्या मुलाला भेटणार, नाही तर मी भेटणार नाही. भगतसिंगांच्या आईने नकार दिल्यावर राजगुरूंच्या आईने पण नकार दिला, सुखदेवांच्या आईने पण नकार दिला. म्हणजे आपल्या मुलाला शेवटचं बघण्यासाठी सुद्धा पार पुण्याहून लाहोरपर्यंत गेलेल्या या मातांनी शेवटी मन घट्ट करून सांगितलं की नाही, भगतसिंगांना भेटता येत नसेल तर राजगुरूंची आई पण त्याला भेटणार नाही, सुखदेवांची आई पण त्याला भेटणार नाही. असे अतिशय डोळ्यातनं पाणी यावं असे प्रसंग आहेत हे सगळे, की इतका हे होऊन म्हणजे अगदी शेवटचं बघणं सुद्धा या लोकांना नशिबात आलं नाही. असं खरं तर ते सुद्धा सिंहाचं काळीज असणारेच आहेत असंच म्हणता येऊ शकतं, आणि तेवढीच त्यांची पण देशभक्ती आहे. तर हे ज्या वेळेला म्हणजे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर म्हणजे कधी कळलं, किंवा त्यानंतर काय, कशा पद्धतीची पुढची प्रक्रिया होती, किंवा त्यांना त्याआधी काय भेटता आलं का, किंवा त्यांची जी काही खटला होता तो लढवण्यासाठी कशा पद्धतीने कुटुंबाकडून काही हे झालं? ह्या सगळ्या पिरियड मध्ये ज्या वेळेला राजगुरू एकदा पुण्याला आले होते मध्ये, म्हणजे ही हत्या झाल्यानंतर, सॉन्डर्सचा वध केल्यानंतर जेव्हा ते पुण्याला आले होते, तेव्हा ते पुण्याला एकदा घरात होते, घरी म्हणजे घरात राहिले होते. आणि घरात राहिले असताना एकदा काय झालं की त्यांनी आपला कोट असा खुंटीवर टांगून ठेवला होता. पूर्वीच्या काळी घरात अशा खुंट्या असायच्या, त्याला लोक असे कपडे टांगून ठेवायचे. तर राजगुरूंची आई अशी घर जाळता जाळता तिचा हात किंवा धक्का चुकून त्या कोटाला लागला, आणि त्या कोटात काहीतरी जड वस्तू आहे हे तिला जाणवलं. म्हणून तिने आपल्या मोठ्या मुलाला, राजगुरूंच्या मोठ्या भावाला सांगितलं की दिनकर बघ रे, याच्यामध्ये काय आहे. त्यांनी खिशात हात घालून बघितलं तर रिव्हॉल्वर, पिस्तूल.
त्यामुळे ते सगळेच चकित झाले की अरे त्याच्या पोटात हे पिस्तूल कसं काय आलं. त्यावेळेला मग राजगुरूंनी सगळ्या घरातल्यांना बसवून सगळ्या गोष्टी कथन केल्या की हे असं असं झालेलं आहे, मीच हे सगळं केलेलं आहे. आणि आता त्यांनी आईला सांगितलं की हा मोठा मुलगा हा तुझ्यासाठी आणि हा मी शिवराम हा देशासाठी असाच आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आता मन घट्ट करा आणि जे काही माझ्यावर बेतेल या देशासाठी मी बलिदान करायला तयार आहे, असं त्यांनी घरात सगळ्यांना सांगितलं. आणि ज्या वेळेला कोर्टात केसेस वगैरे सुरू झाल्या, तुमचा जो दुसरा प्रश्न होता, त्या सगळ्या वेगवेगळ्या वकिलांनी येऊन लढवल्या. जसे राष्ट्रप्रेमी वकील होते तसं राजगुरूंच्या वतीने कोणी काही हे दिलं नव्हतं, वकील दिलेला नव्हता. आणि शक्यतो यांच्या केसेस हेच लोक लढवत असत. आणि कोर्टात खूप मोठा दंगा करून आरडाओरडा करून इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत, भारत माता की जयच्या घोषणा देत, वंदे मातरमच्या घोषणा देत मोठं कोर्ट दणावून सोडत असत. हे कशासाठी ते करत असत की ज्यांनी याच्या बातम्या सगळीकडे याव्यात, वेगवेगळ्या पेपरांमध्ये याच्या बातम्या याव्यात आणि लोकांना यापासून प्रेरणा मिळावी काय चाललेलं आहे. म्हणजे गुपचूप हे असं काही होऊ देत नव्हते. हे सगळं लाऊडली त्यांनी त्याचा हे केला. त्याची चर्चा व्हावी आणि हा त्याची चर्चा व्हावी, थोडक्यात त्याची चर्चा व्हावी आणि हे व्हावं, त्यांचा उद्देश होता. हे जेव्हा फाशीची शिक्षा जाहीर झाली आणि त्यानंतर प्रत्यक्ष फाशी जी आहे ती देण्यात आली, हौतात्म्य त्यांना आलं, त्यानंतर मग काही इंग्रजांकडून अशा पद्धतीने कुटुंबाला त्रास देणं किंवा असं काही झालं होतं का, किंवा त्यानंतरची काय कुटुंबाची स्थिती होती? नाही, तो त्रास चालूच होता. म्हणजे तो त्रास ज्या वेळेपासून त्यांचं नाव ह्याच्यामध्ये आलं, ह्या खटल्यामध्ये आलं, त्या केसमध्ये आल्यापासून इंग्रजांनी ब्रिटिशांना त्रास देणं चालू केलं होतं. आणि नुसतंच ते ब्रिटिशांनी चालू केलं अशातला भाग नाही. त्याच्यामुळे कुटुंबाची पूर्ण ससेहोलपड झाली की कुटुंबाला एका प्रकारे वाईट टाकल्यासारखं झालं की मग बाकीचे लोक कोणी संबंध ठेवीना, त्यांच्याशी बोलायचं म्हणजे यांचा मुलगा असा असा आहे, तो देशासाठी त्यांनी असं असं केलेलं आहे, हे झालेलं आहे, असं असा प्रकारचा भयंकर त्रास आमच्या आजोबांना त्या काळात झाला. पण त्यांना ते पण धीराने सगळ्या गोष्टीला उभे राहिले. त्यांना म्हणजे मला 5 आत्या आणि 2 माझे वडील, माझे काका असे त्यांना 7 मुलं होती. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचं त्यांनी व्यवस्थित शिक्षण केलं. तसा काही हे झाला नाही, कारण तेही तेवढेच खंबीर होते आणि त्या खंबीरपणे त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. पण त्रास हा झाला, म्हणजे त्रास झाला नाही अशातला भाग नाही. आता तुम्ही उल्लेख केलात की हे सगळ्या कोर्टात केसेस सुरू असताना त्या इन्किलाब जिंदाबाद किंवा वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जात असत. आता सध्या सगळीकडेच आपण पाहतोय देशभरामध्ये वंदे मातरम हा विषय बराच चर्चेला जातोय. ते पूर्ण म्हणायचं का किंवा 2च कडवी म्हणायची का वगैरे हा सगळा वाद सोडून द्या, पण वंदे मातरम हा इतके वर्ष भारतामधलं एक असं गीत राहिलेलं आहे की ज्याच्यापासून क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली आणि देशासाठी स्वतःचं जीवन जे आहे ते पूर्ण दिलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आज सुद्धा या वंदे मातरम या गीताची चर्चा आहे आणि त्यांच्या तोंडी सुद्धा वंदे मातरमच होतं. वंदे मातरम हे त्यांच्या तोंडी होतं, नुसतंच तोंडी नव्हतं, ते त्यांचं स्फूर्तीच गीत होतं. ते वंदे मातरम म्हणल्याशिवाय पुढेच जाऊ शकत नसतं, इतक्या त्यांच्या वंदे मातरमच्या आणि त्यांच्या जवळीक होती. आता कसं झालंय की मधल्या 70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये आपल्याला फक्त पहिली 2 कडवीच शिकवली गेली. मलाही फक्त पहिली 2 कडवीच येतात, पुढची हळूहळू आता शिकावी लागतील. आता कायदा झालेला आहे, त्याच्यामुळे ते पुढचं पूर्ण वंदे मातरम गीत म्हणलं तर अक्षरशः स्फूर्ती येते अंगामध्ये, एक प्रकारचा चैतन्य भरून राहतं. पण ते वंदे मातरम गीत पूर्ण म्हणणं हे योग्य आहे. स्वतंत्र भारतामध्ये ते म्हणलं गेलं पाहिजे. आणि हा जो कायदा झालेला आहे आता, तो अतिशय चांगला कायदा झालेला आहे असं माझं स्वतःचं तरी मत आहे. आणि काय हरकत आहे, म्हणजे पुढचं तुम्हाला पाठ नाहीये म्हणून एक पिढी जाईल अजून, पुढची 4 कडवी उरलेली 4 कडवी शिकायला अजून एक पिढी जाईल मी म्हणतो. पण ते आत्तापासून तुम्ही जर का शाळेत शिकवायला सुरुवात केली, म्हणजे अशा राष्ट्रीय कार्यक्रमात मध्ये ते पूर्णपणे घ्यायला लागलं, तर पुढच्या एक 10-15 वर्षात सगळ्या लोकांना ते तोंडपाठ होऊन जाईल आणि त्याचं काही हे वाटणार नाही. आज तुम्ही त्याला अपोज करताय कारण तुम्हाला ते येतच नाहीये आणि ते तुम्हाला नवीन काही शिकायची इच्छा नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही त्याला ते अपोज करताय. आणि जनगणमन नाही म्हणत आपण, ते सुद्धा काही लहानपणापासून ते शिकवल्यावरच आलं ना आपल्याला. वंदे मातरम सुद्धा शिकवल्यावर आपल्याला येईल, आपोआप येईल.
आणि मुलं म्हणतील ते अगदी आनंदाने म्हणतील, कारण त्याच्यामध्ये ते म्हणल्यावरती मी म्हणतो की उलट आपल्या अंगातली ऊर्जा वाढते असं लक्षात आल्यावरती लोक म्हणायला स्फुरण येतं एक प्रकारे. पुरण येतं एक प्रकारचं. बरोबर. नाही, मी आता थोडासा याच विषयावर हे करतो की म्हणजे त्याचा कुठेतरी धर्माशी संबंध जोडून किंवा त्याच्यामध्ये दुर्गा मातेचा उल्लेख आहे किंवा लक्ष्मी मातेचा उल्लेख आहे म्हणून ते आम्ही म्हणू शकत नाही किंवा अनेकांनी ते कारण दिलेलं आहे. नाही ते चुकीचं आहे. त्यामध्ये असं काही हिंदू धर्माचा आणि किंवा याचा असा काही संबंध नाहीये. आणि इव्हन कित्येक मुस्लिम क्रांतिकारक सुद्धा वंदे मातरम म्हणत होते, वंदे मातरम म्हणत नव्हते असं नाहीये. मी तुम्हाला गेल्या वर्षीचीच एक गोष्ट सांगतो. म्हणजे पुण्यात सुद्धा वंदे मातरमचा असा एक कार्यक्रम झाला. वंदे मातरम गीताचा इथे एक वंदे मातरम संघटना आहे, त्यांनी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये पहिलं बक्षीस एका मुस्लिम मुलीला मिळालं आणि तिने पूर्ण वंदे मातरम व्यवस्थित गाऊन दाखवलं. म्हणजे आम्हाला सुद्धा तिला ते बक्षीस देताना सुद्धा खूप आनंद झाला. इतकं हे आहे की म्हणजे तुम्ही पालकांनी जर का शिकवलं तर मुलांना येता येते. मुलांना काही येत नाहीये अशातला भाग नाहीये. शालेय मुलांचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये वंदे मातरम गीत म्हणायचं होतं. वेगवेगळ्या शाळा जवळजवळ 20-25 शाळा त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. पण पहिलं बक्षीस मात्र एका मुस्लिम मुलीने मिळवलं आणि सगळ्यांनाच त्या गोष्टीचा आनंद झाला. त्यामुळे ते काही जातीवाचक आहे, धर्मवाचक आहे किंवा त्याच्यामध्ये आम्ही हे हे सगळे आहेत ना. हे आता हे बघा, आपला देश स्वतंत्र झालेला आहे. आपल्या देशाचं संविधान आहे, आपल्या देशाचा कायदा आहे, तो आपण सगळ्यांनी पाळायला पाहिजे, त्याप्रमाणे वागायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही उगाचच हे करण्यात अर्थ नाहीये, पळपुटेपणा करण्यात अर्थ नाही. आम्ही म्हणणार नाही, तुम्ही म्हणू नका ना, असं नका. बरोबर. अशातला काही भाग नाही येतो. आता सध्या या सगळ्या क्रांतिकारकांच्या संदर्भामध्ये हे दीपक कुमार त्रिपाठी असतील किंवा गोपाल सिंग आहेत, हे काम करतायत आणि त्यांना काय क्रांतिकारकांना वेगवेगळ्या पद्धतीचा सन्मान मिळावा, म्हणजे त्यांनी जे काही केलेलं आहे देशासाठी ते कायम स्मरणात राहावं लोकांच्या, केवळ काही इतिहासापुरतं राहू नये, ठराविक एखाद्या प्रसंगापुरतं राहू नये, असा त्यांचा उद्देश आहे. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्यापूर्वी हे सगळं घडलं, त्यांनी हौतात्म्य पत्करलं, पण त्यानंतर जे काही त्यांना सन्मान हवा होता तसा मिळाला का किंवा मिळायला पाहिजे होता का, कसं वाटतंय? अजूनही असे कित्येक अज्ञात क्रांतिकारक आहेत की ज्यांची नावही आपल्याला माहित नाही आहेत. आपल्याला सांगा म्हणलं तर 10 क्रांतिकारकांची नावं सांगता येणार नाहीत असा प्रकार आहे. त्यासाठी आम्ही तर प्रयत्न करतोच. म्हणजे आमच्या आजोबांनी तर कधी क्रांतिकारकांची पेन्शन किंवा हे त्या गोष्टी मागितल्या नाहीत आणि आम्ही त्या घेतल्याही नाहीये. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही हे जे देता, एखाद्याचा गौरव करता, ती गौरव पद म्हणा, पदकं योजना म्हणा, असतील तुम्ही या वेगवेगळ्या, योजना असतील काही सरकारच्या, योजना असतील काही ह्या असतील तर त्या या क्रांतिकारकांच्या नावाने करा. आज आपल्याकडे सगळंच आपलं इंदिरा गांधी, राहुल गांधी, नेहरू याच प्रकारे सगळं चालू आहे. त्यावेळेला त्याऐवजी यांची नावं द्या, रस्त्यांना यांची नावं द्या. आज राजगुरुनगरला, खेडला राजगुरुनगर हे नाव जे दिलं गेलं ते यशवंतराव चव्हाणांनी दिलं. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या क्रांतिकारकांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या सरकारने साजऱ्या करायला पाहिजे. सरकारचा कोणीतरी प्रतिनिधी, त्या गावातलं तिथला पोलीस पाटील किंवा काय कोण पोलीस अधीक्षक असतील ते किंवा प्रांत असतील ते, तहसीलदार असतील ते, त्यांनी इंटरेस्ट घेऊन या हे करायला पाहिजे. आज एखादा छोटासा कार्यक्रम करायचा म्हणला तरी खर्च येतो. हा खर्च कुठून आणायचा? सरकारकडे आहे भरपूर पैसा, सरकारने द्यावा थोडासा त्यांना आणि सांगावं की हे खर्च करा म्हणून तुम्ही या गोष्टीसाठी. अशा निदान त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या तरी गावात. आज असं होतं की गावातल्या लोकांना वर्गणी गोळा करून एखादा छोटासा मांडव घालून त्या ठिकाणी तो कार्यक्रम करावा लागतो. त्याऐवजी सरकारने हे केलं तर काहीच हरकत नाहीये ना, त्याला काही फार हे येत नाही. आज जो तो कार्यक्रम करतो त्याला 4 लोकांकडे पैसे उठून मागावे लागतात, तसे मागावे लागणार नाहीत. एवढंच हे आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची आहे की ह्या क्रांतिकारकांच्याच विषयामुळे आज माहित नाहीये लोकांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या समाध्या कुठे आहेत. यांच्या समाध्या ज्या आहेत त्या समाधीचं जाऊन तुम्ही दर्शन घ्या. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची समाधी फिरोजपूर, पंजाब मधलं फिरोजपूर हे जे शेवटचं गाव आहे, तिथून पुढे हुसेनीवाला म्हणून जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती या तिघांच्या समाध्या आहेत. आणि
म्हणजे ज्याला खरोखर क्रांतिकारकांबद्दल हे असेल, आत्मीयता असेल किंवा प्रेम वाटत असेल, तुमचे गोपाळ सिंग तिथपर्यंत जाऊन आले, त्या हुसेनी वालापर्यंत जाऊन आले तिथे. अच्छा. आणि 23 मार्चला या लोकांना शहीद दिन म्हणून तिथे साजरा केला जातो. तर 18 ते 23 म्हणजे 18 मार्च ते 23 मार्च असा 5 दिवस तिथे शहीदी मेळा चालतो. त्या शहीदी मेळ्याला तुम्ही जर कधी गेलात तर आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला नुसतंच क्रांतिकारकांचा इतिहास किंवा हे वाचून तिथे गेल्यावरती ते प्रत्यक्ष बघितलं. आज तिथे सुंदर सगळ्या लँडस्केपिंग वगैरे केलेलं आहे. तिघांच्या समाध्या सुंदर ग्रॅनाइट मध्ये आहेत. तिथेच भगतसिंगांची आई विद्यावती देवी यांची पण समाधी आहे. आणि यांचे अजून एक जे क्रांतिकारक होते बटुकेश्वर दत्त, ज्यांना काळ्या पाण्याची सजा मिळाली होती, त्यांचीही समाधी तिथे आहे. ह्या तीर्थो का तीर्थ म्हणतात तसं हे एक तीर्थ आहे. तिथे तुम्ही जाऊन ते बघून यायला पाहिजे. माझं हे आहे. पुढच्या काळामध्ये म्हणजे आता तुमची ही पिढी जी आहे ती कशा पद्धतीने राजगुरूंचं हे कार्य जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते? कारण त्यांच्या काही गोष्टी अजूनही असतील तुमच्याकडे, त्या त्यांची आठवण म्हणून, जसा तो वाडा आहे तर त्या किंवा काही वस्तू असतील ते सगळं लोकांपर्यंत पोहोचतात. हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा जो जन्म जिथे झाला तो जो वाडा आहे, तो वाडा हा फार पुरातन वाडा आहे. म्हणजे साधारण 300-350 वर्षापूर्वीचा तो वाडा आहे. त्या वाड्यामध्ये राजगुरूंचं आता जे आहे ते जन्मखोली वगैरे आहे, तिथे स्मारक आहे. तो वाडा आता राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्या वाड्यासाठी गेली जवळजवळ 30 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो की हे वाड्याचं स्मारक व्हावं. आणि त्यासाठी सगळ्या राजगुरू लोकांनी तो वाडा सरकारला लिहून दिला की तुम्ही अन्यत्र कुठे जागा मिळणार, ते हे होणार, ते करणार, त्याच्यापेक्षा या वाड्यातच तुम्ही त्यांचं स्मारक तयार करा. आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की बऱ्यापैकी कामाला गती मिळाली आहे. पुरातत्व खात्याचं ते काम आहे. त्यामुळे ते पुरातत्व, कारण वाडा जुना आहे. वाडा जुना असण्याचं कारणही तुम्हाला सांगतो की आमचं मूळ आडनाव ब्रह्मे. ते आमचे जे ओरिजिनल पूर्वज होते, जे राजगुरू झाले, ते कथेश्वर महाराज ब्रह्मे हे साताऱ्याचे शाहू महाराज यांचे गुरु होते. म्हणजे त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानलं होतं. तर आमचं मूळ आडनाव ब्रह्मे आणि आमचे जे मूळ पुरुष होते त्यांचं नाव कचेश्वर महाराज ब्रह्मे. ते कचेश्वर महाराज हे तुकारामांच्या शिष्यांपैकी एक होते आणि अतिशय साधी राहणी, उच्च विचारसरणी, दशग्रंथी ब्राह्मण होते ते. आणि तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणून ते ओळखले जात होते. तुकाराम महाराजांनी फारसे शिष्य केले नाहीत, पण कचेश्वर महाराज हे त्यांचे तुकाराम महाराजांचे, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्य होते. आणि कचेश्वरांनी हे वैदिक हे सोडून हे ते भागवती याच्यामध्ये जायला लागले आणि पंढरपूरची वारी करणं वगैरे वगैरे अशा हे करायला लागले. त्यावेळेला औरंगजेब वारल्यानंतर त्यांनी संभाजीला सोडून दिलं. म्हणजे आपलं राजा शाहू महाराजांना सोडून दिलं. शाहू महाराज तेव्हा कैदेत होते, संभाजीचे पुत्र. आणि मग ते कोल्हापूरला आले आणि मग कोल्हापूरला येऊन त्यांच्यामध्ये ते हे झालं की आता ही गादी कोणाची. त्यामुळे मग सातारला अजून एक गादी झाली आणि कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या गाद्या म्हणून ओळखल्या जातात. त्या सातारच्या शाहू महाराजांना या कथेश्वर महाराजांनी उपदेश केला आणि ते कथेश्वर महाराजांना आपले गुरुस्थानी मानायला लागले. आणि म्हणून त्यांना राजगुरू हे नाव मिळालं आणि त्या राजगुरूंना त्यांनी तो मोठा वाडा तिथे बांधून दिला. तो ही आमच्या 14 पिढ्याच्या आधीची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर ते जे सगळे त्यातच शिवराम हरी राजगुरूंचा जन्म झाला त्या वाड्यातच. नंतर असं झालं की काम धंद्यासाठी स्वातंत्र्यानंतर लोक इकडे तिकडे शहरातनं वगैरे वगैरे इकडे तिकडे गेली. तो संपूर्ण जो मोठा वाडा आहे, जवळजवळ 1-1.25 एकरामधला तो वाडा आहे, तो संपूर्ण वाडा राजगुरूंनी महाराष्ट्र सरकारला लिहून दिला की तुम्ही इथे राजगुरूंचं स्मारक करा. त्याच्यानंतर मध्ये जे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार होते, त्यांनी त्याच्यासाठी निधी सँक्शन केला. तो निधीही आता सगळा मिळालेला आहे आणि आता वाड्याचं काम हळूहळू चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टीला जवळजवळ आम्ही 30 वर्ष गेली पाठपुरावा करत होतो आणि त्यातून ते आता हे पूर्णस्वात काम जाईल पुढच्या 2-3 वर्षात असं वाटतंय.
थोडंसं विचारायचं वाटतं कसं हे स्मारकाचं काय स्वरूप असणार आहे, असं तुम्ही काय संकल्प चित्र त्याचं रंगवलं? आमच्या संकल्पचित्रापेक्षा जे काही स्मारक होतं ते थोडंसं वेगळं आहे. कारण आमच्या संकल्पचित्रात असं होतं की राजगुरुनगरी तालुका प्लेस आहे, त्यामुळे तिथे लोक आजूबाजूच्या खेडेगावातनं विद्यार्थी शिक्षणाला येतात. त्यांचं थोडंसं एक हॉस्टेल वगैरे तिथे असावं. पण आता राष्ट्रीय स्मारक म्हणल्यावरती त्याला मोठं लँडस्केपिंग येईल. राजगुरूंची जी जन्मखोली आहे तिथे राजगुरूंचा पुतळा बसवला जाईल. हुसेनीवाला जेला जे भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांचे वंदे मातरम, भारत माता की जय म्हणतानाचे जे पुतळे आहेत असे हात वर केलेले, ते पुतळे तिथे बसवण्यात येतील. आणि एकंदरीतच ते सगळा तिथला परिसर बदलून जाईल आणि लोक येतील. आजही लोक येतात तिथे, अतिशय भाविकपणे लोक तिथे येतात. राजगुरूंच्या जन्मस्थळी आपला डोकं टेकवायला तसे अजून लोक येत जातील पुढे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तो, म्हणजे आत्ताची जी पिढी आहे, जी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी केलेलं क्रांती कार्य वाचते आणि तेवढ्यापुरतंच ते असतं. पण त्यांनी यापासून काय प्रेरणा घेतली पाहिजे? कारण आता भारत जो आहे हा युवा भारत आहे आणि त्याच्यामध्ये जेन झी ज्याला आपण म्हणतो, ज्याची चर्चा सातत्याने सुरू असते, तर त्यांनी यापासून काय प्रेरणा घेतली पाहिजे? कारण राजगुरूंचं वय सुद्धा त्यावेळेला 22च होतं जवळपास. म्हणजे त्यांनाही पुढे काय मी काहीतरी निश्चितपणे त्या काळात कोणी ठरवलं असतं की आपल्याला वेगळं करिअर करायचंय किंवा काय आणखी काहीतरी करायचंय, तर ते करू शकले असते. पण त्यांची पहिल्यापासूनच भावना देशासाठी काहीतरी करायचं हीच होती. तर आजच्या पिढीने कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? आजच्या पिढीने खरं सांगायचं झालं तर देशप्रेम, देशाभिमान या गोष्टी ठेवल्या पाहिजे. आपल्याला काय करायचंय, आपण कशाला या गोष्टींमध्ये पडायचं असा विचार न करता देशासाठी जे काही चांगलं करता येईल अशा गोष्टी आजच्या तरुण पिढीने केल्या पाहिजेत. आणि आहेत, कित्येक मुलं आहेत तशी आजही. आम्ही बघतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळेला की त्या लोकांना हे करावंसं वाटतं आणि मुलंही करतही असतात. नाही अशातला भाग नाही, फक्त थोडी शिक्षणाची गरज आहे. तुम्हाला एकदा देशप्रेम आणि देशाभिमान वाटायला लागला की तुम्ही व्यवस्थित वागायला लागतात. म्हणजे त्याच्याबद्दल काही विनाकारण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, लोकांना त्रास देणं किंवा आपल्या मागण्यांसाठी एखाद्याची अडवणूक करणं हे काही बरोबर नाही. ते विद्यार्थ्यांनी करायला नाही पाहिजे. तसं माझं मत. तुम्ही म्हणजे मगाशी बोलताना म्हणाला होतात की राजगुरूंनी पत्र पाठवून त्या ठिकाणी, म्हणजे जे काशीमध्ये ते राहत होते त्याविषयी त्यांनी घरच्यांना सांगितलं. तसं त्यांचं काही लिखाण म्हणा किंवा असं काही उपलब्ध अजून आहे? त्यांचं लिखाण असं नाहीये, पण काही पत्र आहेत त्यांची जी पुण्यामध्ये टिळकवाड्यामध्ये त्यांनी एक संग्रहालय केलंय, तिथे आम्ही दिले. तिथे एक त्यांचं पेन दिलेलं आहे. त्याचं झालं असं की राजगुरूंना ज्या वेळेला पुण्यात पकडण्यात आलं त्यावेळेला पुण्याचे एक खासदार होते काकासाहेब गाडगे. ते काकासाहेब गाडगे आमच्या आजोबांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की बाबा रे, तुझ्याकडे जे काही असेल ते सगळं नष्ट कर, नाहीतर हे सगळे इंग्रज लोक तुला त्रास देतील आणि बऱ्याचशा भानगडीत अडकवतील. त्यामुळे जे काही थोडंफार होतं ते, पण त्यांनी वापरलेली ट्रंक म्हणा, हे म्हणा, या गोष्टी अजूनही आमच्याकडे आहेत. बरोबर, तुमच्याशी हा संवाद साधला आणि राजगुरूंचं हे कार्य जे आहे ते जाणून घेता आलं. निश्चितपणे आमचे श्रोते आहेत, वाचक असतील, त्या सगळ्यांना हा मुलाखतीचा भाग जो आहे तो आवडेल आणि त्यातून अनेकांना प्रेरणाही मिळू शकेल. तुम्ही इथे आमच्याशी हा संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार सर.